राघव आलेला आहे घरी, त्याचं वेलकम आम्ही केलेलं आहे आणि जे डेकोरेशन तुम्ही बघितलं ते सगळं डेकोरेशन मी केलेलं आहे. तर ते डेकोरेशन करताना किती मजा आली आणि काय काय झालं हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी श्रद्धा तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही करणार आहे राघवचं वेलकम. राघव म्हणजे सुयोगचा मुलगा आणि सुयोग म्हणजे माझ्या भावाचा मुलगा. तर म्हणजे पंजाब भाऊचा मुलगा आणि पंजाब भाऊ जे आहे तर ते हे गावाच्या जवळच त्यांचं शेत आहे आणि शेताच्या तिथेच त्यांचं हे आहे घर. तर इथे आज करायचं आहे आपल्याला वेलकमचं डेकोरेशन. तर इथे गीतांजली आता म्हणजे तयारीला लागलेली आहे. गीतांजली म्हणजे सुदर्शनची बायको. आणि आता हा आहे हॉल, तर मेन हॉलमध्येच डेकोरेशन करणार आहे. आणि हा आहे क्षितिज म्हणजे गीतांजलीचा मुलगा. तर तोही आता आम्हाला हेल्प करणार आहे ह्या सगळ्या कामात. हेल्प म्हणजे काय, तो करत होता मध्ये मध्ये बलून्स फुगवायचे हे करायचे. तर त्याच्यात पण आमचा वेळ गेला आणि डेकोरेशन करायला आम्ही दोघीच होतो. फुलांचंही करायचं होतं, हेही करायचं होतं, तरी आमचा याच्यात बराचसा वेळ गेलेला आहे. तर आता हे बलून्स फुगवणं बाकी आहे. बाकी जे काय स्टिकर्स वगैरे होते ते मी इथे लावलेले आहे. तर जे डेकोरेशनचं मटेरियल आहे ते अंबडून आणलं होतं गीतांजलीने. अंबडला खूप काही जास्त असं डेकोरेशनचं भेटत नाही, पण शोधून शोधून तिला जे सापडलं ते तिने आणलेलं आहे. आणि आता आमचा झालेला आहे ब्रेक. मी घेतलेला आहे मस्त चहा आणि सुरेखा वहिनी ज्या आहेत त्यांनी मला हे फ्लावर्स त्यांच्या दारातच होते ते आणून दिलेले आहेत. आणि त्याच्याबरोबरच ग्रीन म्हणून आपण काय यूज करू शकतो, मग आम्ही असंच विचार करत होतो. मग त्यांनीच थोडंसं डोकं लावलं आणि जे आत्ता मी ग्रीन जो पाला दाखवला तो आहे पुदिना. तर त्या म्हटल्या की इथं पुदिना भरपूर आहे, मग त्यांनी हा पुदिना तोडून आणून दिलेला आहे. आणि जे चमेलीचे फुलं आहेत त्याचंही झाड तिथे घराच्या बाहेरच आहे, तर तेही चमेलीचे फुलं आम्ही आणलेले आहेत. तर आता बघू त्याचा काय काय कुठे कुठे यूज होत होते आणि मग त्या तशा प्रकारे आता मी जे फुलांचं डेकोरेशन आहे ते करणार आहे. फुलांचं डेकोरेशन मला करायला खूप आवडतं, कारण त्याच्यामध्ये खूप काय काय वेगवेगळ्या डिझाईन्स आपण करू शकतो. तर जे काही फुलं होते ते सगळे मी इथे यूज केलेले आहेत. आणि आता जे आतलं फुलांचं डेकोरेशन आहे ते सुरू आहे. तोपर्यंत मी एकदा इकडे बघून येते की गीतांजलीची जी रांगोळी आहे ती कुठपर्यंत आलेली आहे. तर तिची आणखी बरीच रांगोळी राहिलेली आहे. आणि सुयोग तिकडे राघव म्हणजे शिल्पा त्यांना आणायला गेलेला आहे. तर त्याला आम्ही पहिले सांगून ठेवलेले आहे की तिथून तू जेव्हा निघशील तेव्हा आम्हाला एक कॉल कर. तर तो तिकडून निघालेला आहे. आणि आता आमचं बरंचसं डेकोरेशनही झालेलं आहे. म्हणजे सगळंच डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. आत घरात जे करायचं होतं ते. बाहेरसाठी मला जास्त फ्लावर्स उरलेले नाही आहेत, मग जे काय होते इकडून तिकडून जमा करून ते आणलेले आहेत. आणि ज्या बाकीच्या वहिनी आहेत ते त्या बाहेर फ्लावर्स हे सगळे व्यवस्थित टाकत आहेत. जी डेकोरेशनची डिमांड होती ती जयदू म्हणजे सुयोगचा जो मोठा मुलगा आहे त्याची खूपच जास्त डिमांड होती. कारण तो बोलला, जेव्हा मला वाटलं तो छोटं बाळ ते आम्ही हॉस्पिटलमधून बाहेर निघू तेव्हाच तुम्ही आमच्यासाठी डेकोरेशन कराल, पण तेव्हा तुम्ही ते केलं नाही, म्हणून आत्ता डेकोरेशन करणं हे मस्टच होतं. आणि त्याने ते कोलपायरो वगैरे तेही लावायचे असंही तो म्हटला होता. आता शिल्पा ते आलेले आहे. जो छोटा राघव आहे त्याची एंट्री झालेली आहे. तर खूप मजा आलेली आहे एंट्री करताना. तो व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. अरे जय दुई काढते तुला थांब. त्याचा काढा बाई आधी. इकडे हे पाहे इकडे या पोरा. थांबा ते असे साईडने उभा राहतो. मग इथं आल्यावर वळू का? हा चला श्रद्धा या पुढे या असं. थांब तिथं एका जागेवर उभा राहा. वळू का? असं वळू. मी कुठून वळू? त्याला पुढं घाला, त्याला आपल्या लहान ते बिरका ते दिसना ना. आणि असं तिकडून असं वळ एकीकडून असं. हा आणि दी टाकून तिकडे हे इकडून लावा नाही लगेच. ओ वहिनी काय ते मला काही मिळणार नाही. झाड अरे कुठलं काय सांगावं. अरे ते उलट एक सोयीचं पाहा ना. सोयीचं तोंड माग कर सुयोग.
लय स्पीड नसतील त्याला. अरे असती मग उलटे ठुले काय रे नाही बरोबर. त्याला वाटी किती नाही का अशा वर? ते काय ताट कळले तिकडे तो घाबर त्याच्यामुळे घाबरत ते. अगरबत्तीन तर लागायचंच नाही ते. लव का हे लव ते लागू ओ, थांब ना ते ना. लागलं का ते? हे तरी असं कशा आणले. खाली ठेव ना सुयोग. खाली ठेवून लाव ना ते तसं राहिलं ना, त्याला डबल स्विच उठून नको. मला वाटतं त्याला खोलीतच नाही श्रद्धा ती नाही. नाही ते लागलं ना. पुढे ते लाल कलरचं आहे ना ते जाळा. लाल कलरची काढीत असते ना ते तुम्ही विचारलं बी नाही ते कशाला येते ते. त्याला ते जाळ ना तू काढतो कशाला. काय हे कुठे जवळ राहिलं? नाही नाही ढक्कन नाही निकालता ना. आता लावून पाय काढलं ना तू लाल. आता लावून बघ. अरे कसं याला काही वाटी नाही भीती नाही काहीच मिळ नाही याचा तर कसं लागणे काय आहे तर हा उलट आहे काय पाहा. नाही 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 नका काढू. सोयीचं आहे ते हे इथं लावायला पाहिजे. सुरसुरीच पाहिजे त्याला. हे जरा. फोटोवाला ऐकताय मेणबत्ती हा तयार आहे लय वेळचा. पुण्यावाला आला. नाही, तुमचे झाडं चालले. आपले साधे साधे आहे ठेवलेले पण ते पण लावायचे. दोघांनी उभं राहायचं ना. ओ चला. अरे ओ मला माझ्या मागं नका लागू ना. थांबा ना, माझ्या मागं नका. ओ, पाच नका. 2 मिनिट. इथं लाव ना. हा ना. तिला ए, आंटी, हा ती पेंट मार्क लाव का? हा चला. आता याला ओ, माझ्या मोबाईल वर येईन. मोबाईल वर येईन. हा मम्मी. तुम्ही ओळ काढू का हा? त्याचे शूज काढू. हा, ते पाय आहे. पाय करायच्या टायमात काढायला. काढू का? हा तसं थांब, तेच एक हा हा बाहेरून कोण फोटो काढून? शिव बाहेरून फोटो काढेल. काढायचं आहे यांचा काढ ना. हा हा कितीला जवळ घ्या कितीला हाय हाय तुझे नाही रे, तुझे नाही. याचे बी बुडवायचे का? ए, तुझे नाही. होय ना वर 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 अगो बाई. काय गर आ, शिदीने असंच केलं. लागले ना. अरे
दे त्याच्यावर दे फुलावर हा हा दे हे बघ बघ कसं बसलंच येतं नाही येतो चांगला तर आता शिल्पा आणि राघवचं चांगल्या प्रकारे वेलकम हे झालेलं आहे आणि डेकोरेशन जे मी केलं होतं तर ते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा, कारण आमच्या इथे तर सगळ्यांनाच डेकोरेशन हे आवडलेलं आहे. आणि जे कोल पायरो आहे त्याने थोडंसं त्रास दिला, कारण नेमकं म्हणजे ते कसे पेटवायचे हे लक्षातच नाही आलं. त्याच्यावर जे काय इन्स्ट्रक्शन आहे तेही प्रॉपर नव्हते. ते बहुतेक सुरसुरीनं पेटवायचं होतं पण ते लवकर लक्षात नाही आलं, म्हणून त्याच्यात जरा थोडासा वेळ हा गेलेला आहे. पण ॲट द एंड खूप छान असं म्हणजे वेलकम झालं. डेकोरेशनही छान होतं, एंट्रीही छान झाली आणि जो स्टार्टिंगला व्हिडिओ बनवलेला आहे तो मी बनवलेला आहे. तर कसा वाटला तेही सांगा. आणि आता आमच्या घरच्या सगळ्या ज्या लेडीज आहे त्या सगळ्या इथे औक्षण हे करत आहे. मग सगळ्यांनी या दोघांचं औक्षण केलं. नंतर आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली, गप्पा मारल्या. नंतर आम्ही घेतलेले आहे मस्त असं मसाला दूध आणि सगळे आता जाणार आहे आपापल्या घरी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. असंच भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे. ए बसा बाळाजवळ जा तुला जाऊन आणावं लागेल तर एकदा फोटो घ्या दुकानातून जय तू बस जा बाबांची आली इकडून एक जण बसतो हा तिथं तिकडून जा इकडे काढ हे पाहिजे ना सगळे लावलं तू लावलं हा,